मन निसर्गा सृष्टिपालका नमन निसर्गा सृष्टिपालका वंदन करितो पंचमहाभूता वंदन करितो पंचमहाभूता आलो सांगण्या एक कहाणी आणि सोबत ऐकू रांगडी गाणी साथ सुरांची साथ मिळू दे रंग देवता इथं खेळू दे एक आहे गाव त्याच बिबटेवाडी नाव अरे हो आम्ही म्हणजे मी जुन्नर आणि नाशिक वगैरे हे जे जिल्हे आहेत महाराष्ट्रातले तर त्या जिल्ह्यांमध्ये जेव्हा फिरलो किंवा हे मुंबई झू आहे त्यांच्या काही डॉक्युमेंटरीज मी करत होतो तेव्हा मला असं जाणवलं की हे जे लेपर्ड्स आहेत तर त्या लेपर्ड्सबद्दल लोकांना म्हणजे त्यांचं काही वाचन नाही त्याबद्दल काही माहिती घेतलेली नाही तरी ते उगाच अफवा असतात किंवा म्हणजे जे त्याने केलं नाही ते सुद्धा बोलायचं वगैरे असे बरेच मला अनुभव आले आणि मला असं वाटलं की यार ह्याच्याबद्दल आपण काहीतरी बोललं पाहिजे मग त्याच्यानंतर मी एक डॉक्युमेंटरी केली लेपर्ड्सवर त्या अनुषंगाने माझा रिसर्च झाला मेन म्हणजे लेपर्ड्सविषयी सो लेपर्ड्स मला अजून जवळचा झाला माझ्या आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की ह्याचं जे काय म्हणणं असेल त्या लेपर्डचं ते कुठेतरी बाहेर यायला पाहिजे आणि डॉक्युमेंटरी हे जे माध्यम आहे ते माध्यम मी पोहोचवलं लोकांपर्यंत पण मला अशा रिॲक्शन्स आल्या की अरे तो लेपर्ड किती मस्त दिसतो अरे त्याचे डोळे किती छान आहेत पण जे म्हणायचं आहे त्या डॉक्युमेंटरीमधून किंवा जी माहिती द्यायची आहे ती किती पोचली असेल याबाबत मी थोडा साशंक होतो मग त्याच दरम्यान असं झालं की मी एका कीर्तनाला बसलो होतो आणि ते कीर्तन वगैरे संपलं दुसऱ्या दिवशी माझ्यासोबत ज्या काही स्त्रिया ज्या अगदी गावात चुलीवर काम करणाऱ्या होत्या त्या कीर्तनातून सांगितलेल्या गोष्टी फॉलो करायला लागल्या दुसऱ्याच दिवशी मी म्हटलं हा इतका इन्स्टंट इम्पॅक्ट समाजावर ह्या फोक फॉर्म्सचा आहे तर हे फॉर्म्स कदाचित त्याचमुळे एवढी वर्ष टिकून आहेत आणि मला असं वाटलं की मग का नाही ह्याच फॉर्म्समधून आपण हा विषय मांडायचा कारण आत्तापर्यंत तसं लेपर्ड्स विषयी किंवा एकंदरच वाईल्ड लाईफ विषयी नाटक किंवा अशा पद्धतीचं सादरीकरण क्वचित झालं असेल किंवा नाहीच झालं आहे एखाद दुसरं झालं असेल पण ते पण असे प्रयोग करायचे आहेत नाटकच करायचे आहे असं काही विचाराने ते झालं नव्हतं तर मी म्हटलं की आपण हा थोडासा इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे या इनिशिएटिव्हला मग मुंबई झू असेल किंवा तरुण भारत असेल यांसारखे किंवा विद्यात्रेय डॉक्टर विद्यात्रेय किंवा आपला निकित सुर्वे वगैरे ही सगळी मंडळी जी वाईल्ड लाईफमधलं एक नावाजलेली नावं आहेत ती सगळी मंडळी अचानक पाठीशी उभी राहिली मी म्हटलं आता हे सगळे उभे राहिलेत म्हटल्यावर आपल्याला लिहायलाच पाहिजे कारण एक आन्सरेबल असतो आपण समाजाला मग म्हटलं आता सादरीकरण करायचं कारण डॉक्युमेंटरी करताना हे सगळे तज्ज्ञ माझ्याबरोबर असतात पण सादरीकरण म्हटल्यावर आपल्याला तज्ज्ञ ॲक्टर्स गायक वादक यांची गरज लागेल जर आपल्याला ते कीर्तन भारूड अशा फॉर्ममधून किंवा लोकनाट्य अशा फॉर्ममध्ये करायचं आहे मग मी अर्थात ज्यांना फोक फॉर्म कळला आहे समजला आहे जे परफॉर्म करू शकतात अशा काही लोकांचा शोध घ्यायला लागलो त्याच्यात मग माझा कॉलेजचा मित्र तुषार गाडीगावकर अर्थातच या नाटकात सुद्धा आहेच आम्ही बरीच वर्ष एकत्र काम करतो आहे त्याच्यानंतर एक महत्त्वाचं कॅरेक्टर होतं त्यातलं ते म्हणजे महाराजाचं कॅरेक्टर त्याला कोणाला कास्ट करायचं असं सगळं होतं आणि मग अचानक मी बारस नावाचं एक नाटक बघितलं कलावंश थिएटरचं ज्याच्यात मला महेश कापरेकर दिसले आणि अत्यंत लक्षवेधी अभिनय त्यांनी केला त्याच नाटकात सागर होता सागर मला तिकडे दिसला मी म्हटलं की महेश बरोबर एक नाटक आपल्याला आयुष्यात करायचं अर्थात हे करायचं असं काही नव्हतं पण अनायसे काय म्हणतात त्याला मौका भी था दस्तूर भी था तर महेशची अवेलेबिलिटी थोडीशी होती संध्याकाळच्या वेळी वगैरे तर आम्ही ठरवलं की अरे महेशने पण भरपूर सपोर्ट केला स्वतःच काही गाणी कंपोज केली स्क्रिप्ट अत्यंत रॉ लेवलला असताना सुद्धा त्याने तो म्हणाला की नाही आपण करूयात त्याने विश्वास दाखवला म्हटल्यावर मी म्हटलं की नाही मग आपण ते थोडंसं अजून सिरियसली घ्यायला हवं मग आम्ही परत रात्र जागलो परत त्याचे ड्राफ्ट्स काढले काही
परत मग तालमी तशा पद्धतीने केल्या. हे बिचारे सागर आणि महेश हे दोघे जॉब करून तालमीला यायचे, रात्री उशिरा घरी जायचे वगैरे असं सगळं प्रकरण होतं. मग श्रुतीला आम्ही इन केलं, श्रुतीकडून लावणी करून घेतली, तिचं एक कॅरेक्टर डेव्हलप केलं. वैष्णवी भालेकरने ते डान्स सगळा कोरिओग्राफ केलेला आहे. त्याच्यानंतर मग असे सगळी गँग एकत्र झाली, 12 ते 15 लोकांची. कंपोजर मिळाले आणि त्याच्यात त्यांना साथ देणारे मग वादक गायक हे सगळे इन झाले आणि अशा प्रकारे ते नाटक अत्यंत म्हणजे विचार केला होता फ्रँकली स्पीकिंग 1, 2 आणि 3 नट आणि एक तबला, एक पेटी, बस एवढंच. पण ते इतकं वाढत गेलं आणि जे काय झालं ते मग आत्ता लोकांसमोर आम्ही परफॉर्म केलं आणि लोकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला पण मजा आली परफॉर्म करताना. ह्या नाटकात मी म्हणजे लेखन दिग्दर्शन केलं, लिरिक्स लिहिले, एक रोल पण मी करतोय ग्रामसेवक हांडे नावाचा. तर ती भूमिका ॲक्च्युली खरं तर फ्रँकली स्पीकिंग मी करणारच नव्हतो, पण ते असं झालं की मी काही ॲक्टर्स बोलवले पण त्यांचं पाठांतरच होईना. मग मी म्हटलं अरे बापरे, अर्थात मी पण अडकतो कुठे पण ते पाठांतरच होईना, कारण ते थोडंसं नाटकाला ड्राईव्ह करणारं कॅरेक्टर आहे. आणि मी म्हटलं की ह्याच्या एंट्रीपर्यंत अख्खं नाटक सांभाळायला म्हणजे त्या ताकदीने ते बरं हे जे दिसत आहेत साधे चेहरे ते स्टेजवर साधे नसतात, ते सुटले एकदा की मग अजून मजा येते. सो त्यांना कंट्रोल पण करायचं आहे आणि त्यांना रिस्पॉन्ड पण करायचं आहे. तर त्या दृष्टीने मी विचार केला की इथे दुसरं कोणीतरी उभं करण्यापेक्षा आपणच उभं राहिलेलं बरं, कारण स्क्रिप्टच लिहिल्यामुळे आपण काही ना काही जर एखादं ॲडिशन आलं तर सांभाळू शकतो. आणि म्हणून मी म्हटलं की नाही हा रोल मी करतो. महाराजाच्या रोलसाठी माझ्या डोक्यात महेश आधीपासून होताच आणि त्याच्यामुळे मग मी म्हटलं की महेश एकदा आल्यानंतर मग आपण व्यवस्थित निवांत मजा घेऊ शकतो नाटकाची, म्हणून मी म्हटलं की ग्रामसेवक हांडेचा रोल आपण करूया. लोग सिर्फ वो चटणी बरोबर. मला मराठी येतं बघा. आम्ही मराठीचे. मराठीत बोला की एवढे मराठी लोक बसले तर मराठी बोलते की वेलकम टू बिट्टेवाडी अँड हिअर इज ग्रामसेवक माय सेल्फ होशी. नाईस टू मीट यू. हांडे अरे कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स? अण्णा माय सेल्फ बुवा चिंता बुवा. नाईस टू मीट यू. अण्णा पण तुम्ही इथे कशाला अण्णा? अयो मी आता मंत्री साहेबांचा पर्सनल बॉडीगार्ड असतो बघा. मंत्री साहेब? हा मंत्री साहेब? तू मग हिरो आहे. मग विलन कोण आहे? विलन? आता माझ्या समोर शाकाल्या म्हणल्यावर पण मी माझ्या प्रश्नाचं तू उत्तर दिलं नाही. काय? ह्या नाटकाचा विलन कोण आहे? नाटकाचा विलन? अरे नाटकाचा विलन लय तगडा आहे. गब्बर सिंग काहीच नाही. कवट्या महाकाळ तो पण काहीच नाही. अरे मग नाटकाचा विलन हाय तरी कोण?